सिया त्यांच्या रूममध्ये येते. दरवाजा हलकेच बंद करते. खाली सगळ्यांसोबत हसत खेळत वेळ घालवल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकंसं स्माईल असतं. ती कबोर्डमधून नाईट सूट काढते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते. काही वेळाने सिया फ्रेश होऊन बाहेर येते. हलका स्काय ब्लू नाईट सूट, ओले केस आणि चेहऱ्यावर तिची शांत सॉफ्टनेस. ती ड्रेसिंग टेबलवर समोर बसते आणि हळूहळू केस विंचरायला लागते. आरशात स्वतःकडे बघताना तिला नकळत आजचा सगळा दिवस आठवत असतो. अर्णवचं हसणं, त्याचं टीजिंग करणं, त्याचा तो केअरिंग लूक. तिच्या ओठांवर नकळत स्माईल येत होतं. इतक्यात दरवाजा हलकेच उघडतो. अर्णव आत येतो. सिया आरशातूनच त्याला बघते आणि तिचा हात हलकासा थांबतो. अर्णव काही क्षण तिथेच उभं राहून फक्त तिच्याकडेच बघत राहतो. आज ती खूप शांत, खूप सुंदर दिसत असते. अर्णव हळूहळू तिच्या मागे येतो आणि ड्रेसिंग टेबलला हलकंसं टेकतो. अर्णव हळू आवाजात, तुला माहिती आहे सिया? आरशातूनच त्याच्याकडे बघत, काय? अर्णव हलकंसं हसतो. तू अशी रेडी होऊन समोर बसतेस ना, तेव्हा लिटरली नजरेचं कंट्रोल राहतच नाही. सियाच्या चेहऱ्यावर लगेच ब्लश येतो. सिया, तुम्ही ना काहीही बोलता. अर्णव तिच्या हातातून कोंब हलकेच घेतो. सिया त्याच्याकडे सरप्राईज होत बघते. अर्णव, आज मी करतो. तो खूप हळुवारपणे तिचे केस विंचरायला लागतो. सिया काही क्षण शांत होते. आरशात तिला अर्णवचा चेहरा दिसत असतो. त्याच्या नजरेतील सॉफ्टनेस, ती काळजी, सगळंच तिच्या मनाला स्पर्श करत असतं. अचानक अर्णव हलक्या आवाजात, सिया. सिया, हां? अर्णव, थँक्यू परत आल्याबद्दल. हे ऐकताच सियाच्या डोळ्यात हलकीशी चमक येते. ती हळूच मागे वळते. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघतच राहतात. मग सिया हलकंसं हसत, मी पण तुम्हाला खूप मिस केलं. अर्णवच्या चेहऱ्यावर लगेच सॉफ्ट स्माईल येतो. तो हलकंसं तिच्या कपाळावर किस करतो आणि सिया हसतच त्याच्या खांद्यावर हलकंसं डोकं टेकवते. त्या शांत क्षणात दोघांनाही फायनली सगळं पुन्हा ठीक होतं असल्याची जाणीव होत असते. अर्णव अजूनही सियाच्या मागे उभाच असतो. त्याच्या हातात तिचा कोंब आणि आरशात दिसणारी त्याची नजर अजूनही फक्त तिच्यावरच थांबलेली होती. सियाचे केस आता पूर्ण विंचरून झालेले असतात, पण तिच्या मनात मात्र एक वेगळीच धडधड सुरू असते. हो, तिने आज मनापासून कबूल केलं होतं की ती अर्णववर प्रेम करते. त्याच्यासोबत परत यायचंही तिने स्वतःहून ठरवलेलं होतं. पण फिजिकली क्लोजनेससाठी तिचं मन अजूनही पूर्ण तयार नव्हतं आणि हाच विचार तिच्या डोक्यात सतत फिरत होता. जर अर्णवला वाईट वाटलं तर? जर त्याला वाटलं मी अजूनही त्याच्यावर ट्रस्ट करत नाही, कसं सांगू त्याला? सिया नकळत नर्वस होते. इतक्यात अर्णव हलकंसं तिच्या खांद्यावर हात ठेवतो. सिया दचकून आरशातून त्याच्याकडे बघते. अर्णव हलक्या आवाजात, कुठे हरवलीस? सिया लगेच स्वतःला सावरत, काही नाही. अर्णव काही क्षण तिच्याकडे शांतपणे बघत राहतो. जणू त्याला जाणवत असतं ती काहीतरी विचार करते, पण तो काही बोलत नाही. पुढच्या क्षणी अचानक तो हलकंसं तिला उचलून घेतो. सिया अक्षरशः दचकते. सिया, अर्णव. तिचा श्वासच अडकतो. अर्णव खोडकर हास्य देत तिला बेडकडे घेऊन जातो. सियाचं हृदय इतक्या जोरात धडधडत असतं की तिलाच स्वतःचा आवाज ऐकू येत असतो. तिला काहीतरी बोलायचं असतं, त्याला सांगायचं असतं, पण शब्दच बाहेर येत नाहीत. अर्णव तिला अलगद बेडवर बसवतो आणि स्वतः समोर
तिच्यासमोर खाली बसतो. सिया अजूनही नर्वस नजरेने त्याच्याकडे बघत असते. पण पुढच्या क्षणी अर्णव तिचे दोन्ही हात हलकेच आपल्या हातात घेतो. अर्णव हळू आवाजात, रिलॅक्स. त्याच्या आवाजात इतकी सॉफ्टनेस असते की सियाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. अर्णव तिच्याकडे शांतपणे बघत, तुला माहिती आहे ना? सिया हलकंसं मान हलवते. काय? अर्णव, तू तयार नसशील कोणत्याही गोष्टीसाठी तर मी कधीच फोर्स करणार नाही. हे ऐकताच सियाच्या डोळ्यातलं टेन्शन हळूहळू कमी व्हायला लागतं. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. अर्णव हलकंसं हसत, रिया, मला फक्त तू परत हवी होतीस. बाकी सगळं आपल्या स्पेसने होईल. सियाच्या डोळ्यातून नकळत एक अश्रू बाहेर येतो. ती लगेच त्याला मिठी मारते. अर्णव तिला शांतपणे जवळ घेतो आणि तिच्या केसांवर हलकंसं किस करतो. त्या क्षणी सियाला पहिल्यांदाच पूर्ण सुरक्षित वाटत असतं. सिया अजूनही अर्णवच्या मिठीत शांतपणे बसलेली असते. तिच्या मनातलं टेन्शन जरी थोडं कमी झालेलं असलं तरी गिल्ट अजूनही कुठेतरी होतंच. तिला सतत वाटत असतं की कदाचित ती अर्णवसोबत चुकीचं करते. तो तिच्यावर इतकं प्रेम करतो, इतका समजून घेतो आणि ती मात्र अजूनही पूर्णपणे मोकळी होऊ शकत नाही. सिया हलक्या आवाजात, अर्णव. अर्णव तिच्या केसांवर हात फिरवत, हां. सिया काही सेकंद शांत राहते. मग हळू आवाजात, तुम्हाला वाईट तर नाही ना वाटलं? अर्णव लगेच तिच्याकडे बघतो. सिया खाली बघतच पुढे बोलते, म्हणजे मी. तिचा आवाजच अडकतो. अर्णव हलकंसं तिची हनवटी वर करतो. अर्णव, सिया त्याच्याकडे बघते. अर्णव खूप शांत आवाजात, तू माझ्यासोबत काहीच चुकीचं करत नाही आहेस. सियाच्या डोळ्यात पुन्हा हलकीशी चमक येते. अर्णव पुढे म्हणतो, रिलेशनशिप म्हणजे फक्त एकच गोष्ट नसते सिया. तो हलकंसं हसतो. अर्णव, माझ्यासाठी तू कम्फर्टेबल असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सिया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहते. मग अर्णव अलगद तिच्या कपाळावर किस करतो. अर्णव, आता बस, खूप विचार झाले. तो बेडवर नीट बसत तिला जवळ घेतो. अर्णव हलक्या आवाजात, झोप आता, दमली असशील. सिया त्याच्या छातीवर डोकं ठेवते. शांत पडून राहते. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकीशी चिंता दिसत असते. अर्णवला ते लगेच जाणवतं. तो हलकंसं तिच्या केसांवरून हात फिरवत पुन्हा म्हणतो, अर्णव, जास्त विचार करू नको. सिया हलकंसं वर बघते. अर्णव सॉफ्ट स्माईल देत, मी कुठे जाणार नाही आणि तुला वेळ हवा असेल तर आपण तितका वेळ घेऊ, ओके? सियाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ती हलकंसं मान हलवते. मग आणखी जवळ सरकत त्याला मिठी मारते. अर्णव तिलाही घट्ट जवळ घेतो आणि त्या शांत मिठीत खूप दिवसांनी सियाला मनापासून झोप लागते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.